स्ट्रॉंग बॉय रोहन स्ट्रॉंग आहे का नाही पिल्या तू पाणी पिऊ द्या त्याला हा अरे तू पण स्ट्रॉंग आहे ना स्ट्रॉंग पप्पाचा स्ट्रॉंग बेबी त्रिशा झोपली तिला इकडं बी या बेडवर झोपवलंय खरं तुमच्या सगळ्यांच्या कमेंट अशा आल्या की रोहनला दाखव मग त्याला म्हणून दाखवतोय आणि मी कधी इमोशनल झालो ना तर इथं थांबत नाही मी बाहेर निघून जातो तू जेवण कर ना पूजा काहीतरी खाऊन घे ना आर्यन आणि तू दोघांनी खाऊन घ्या काहीतरी खा काहीतरी हा बोल सगळे म्हणतात आत्या वगैरे आम्हाला बोलायला हाय कर पिल्या मी तुला असं मारतो कार सारखा तुला त्रास देतो मी आ नाही का नाही देतो तोंडानं सांग ना असं हां दुखतंय तुझं पाठ वगैरे दुखायले का हात दुखतंय कंबर दुखते तुझी मम्मीला बोलला म्हण की कंबर दुखायले मम्मी म्हणून नाही चालता ये ना तुला दुखतंय चालताना मग मम्मी म्हणते ना चला येत नाही म्हणून घाबरतो मला घाबरतो तुझ्या जवळ आल्यावर म्हणजे मला बघून तू घाबरतो का मी तुझ्या जवळ आल्यावर भीती वाटते मला बघून तुला मला बघून म्हणजे मम्मी कोण पण म्हणतात की तू मला बघून घाबरतो आता त्या दिवशी मी असं बोललो बरोबर आहे एक कमेंट आलेली की रोहन तुझ्यामुळं मी भिकेला लागलोय तरी पण तुला कळत नाही का मी असं बोललो पर ते कसं की त्याला नीट राहावं म्हणून मी असं त्याला सरळ सरळ बोलून गेलो की आता बघा त्याला पहिल्यापासूनच खूप आजारी असायचा ना तो त्यामुळं माझा जीव खूप आहे त्याच्यावरती त्यामुळं बाबा त्यानं असं काय मला घाबरावं किंवा त्याला मी मारावं असं काहीच माझा हेतू नव्हता आता त्याला खायला वगैरे आणलं होतं एकतर आम्ही चिकन अंडी असलं काही खात नाही मटण वगैरे खातो आम्ही शाकाहारी नाही आहे असं काही नाही मांसाहारीचं आहे फक्त चिकनचं काय नाही खात आमच्या कुलदैवतांचं ते हाय त्याला चलत नाही म्हणून आम्ही खात नाही आणि त्यांचीच आज काहीतरी कृपा म्हणा किंवा तिरुपतीचं पण त्याचं नवस आहे ते पण काही देवांची साथ म्हणा म्हणून तर त्याला काय नाही झालं आता काही जण म्हणतात की दादा त्याला काय झालं तो की नाही पडलाय आणि असा शिडीवरनं पडलाय तो एका दुसऱ्या लहान लेकराकडनं त्याला म्हणजे असं धक्का बसला त्यानं ढकलून दिलं मग ते मला काही त्यानं कोणी ढकलून दिलं काय हे ते मला काही सांगितलं पण नव्हतं आज माहिती झालं आहे मला म्हणजे काय झालं तर ते मेन मी त्याला काही विचारलं नव्हतं पर यांनी सगळ्यांनी त्याला सांगून ठेवलेलं की तू पप्पांना सांगू नको की तुला काय लागलं आहे कोणी ढकलून दिले असं सांगू नको कारण पप्पा खूप म्हणजे असं रागिष्ट आहेत म्हणजे मला कसं राग सहन होत नाही मी त्या पोराला पण तेवढंच मारलं असतं आणि ती याच्यासोबत ॲडमिट केलं असतं माझ्या रागाच्या भरात मला समजलं असतं तर माझा रोहन खरं खूप स्ट्रॉंग आहे बरं का त्यानं खूप काही सहन करत आलं आहे आणि केलं आहे पण आत्ता पण करतो आहे पण अगं तू जेव ना पूजा काहीतरी खाऊन घे ना घे ना खाऊन तो झोपेला आर्यन उपाशीच त्याला गोळी द्यायची आर्यनला गोळी द्यायची मला याला पण गोळी द्यायची रोहनला पण थांब माझ्या लक्षात नच गेलं तर आता आला लक्षात तर काही जण असं म्हणतात की दादा पूजा वहिनीला घरी पाठव आणि तू राहा ना एकटा पण हे कसं आहे माहिती आहे का लेडीज वॉर्ड आहे इथं बघा तुम्ही लेडीज पेशंट पण आहेत मग त्यामुळं इथं जेंट्स अलाउड नाही आणि मी घरी गेलो तर या म्हणजे हे मला काय म्हणतात तुम्ही नका जाऊ मग यांच्याजवळ मी बाहेरच असतो ना मग यांना कसं मी असलो की थोडी हिंमत भेटते ना आणि हिची आई होती ती पण गेली आज त्यांच्या घरी पण गुरंढोर आहेत मग ती म्हणायला लागली की मी जाते मग त्यामुळं ती पण गेली मग कसं जाणार ना मी आणि गेलो तर कोण फक्त आर्यनच येईल संग त्रिशा कशी येईल ना सध्याला असं परिस्थिती झाली आहे माझी की त्यांना घरी पण घेऊन जाऊ शकत नाही मग त्यांनी म्हणतात आजच्या दिवस डॉक्टर बोललेत की बघू काय म्हणजे उद्या बघू म्हणले काय आजच्या उद्या त्यात फरक आला की हो यात गोळी आहे बघा अर्धी ती दे आणि त्याला तिरुपतीचा दोरा बांधला का हातावर
त्याला बांधले, हा आर्यनला बांध. माझी भाची गेली ती तिरुपतीला, तर ती तिकडून आली ना तर तिनं प्रसाद वगैरे आमच्यासाठी आणलेला, दोरा वगैरे पण असा म्हणजे हातावरती बांधायला आणलेला. हो, हा आर्यनला बांध. प्रसाद खाल्ला का रे तू तिरुपतीचा? तू उद्यापासून शाळेत जा. आता इथून पुढं भांडणं करायचं नाही, कुठं पळायचं नाही, दोघं भावांनी मस्त राहायचं. हो, सगळे म्हणत होते रोहनला दाखवा, रोहनला दाखवा. तुम्हाला दाखवलं पण, आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे पण दिला की मी घरी म्हणजे पूजाला का पाठवणार. म्हणजे इथं लेडीज वार्ड असल्यामुळं मला आतमध्ये थांबूच देत नाही. जेंट्स अलाउड नाही आतमध्ये. थोडाच वेळ बसू देतात आणि बाहेर काढतात. वॉचमॅन पळतच असतोय. आता जरा तो खातोय पितोय व्यवस्थित आहे. त्याचं शरीर आधीच खूप हाडकुळ आहे पहिल्यापासूनच. त्याला माझं जीव प्रेम त्याच्यावरती तेवढंच आहे जेवढं आर्यनवर आहे. उलट त्याच्यावरती जास्त जीव आहे माझा. पर तो कसा राहतो लांब लांब. तुम्हाला वाटते त्याला मी लांब करतो की काय? तुला मी असं लांब करतो का रोहन? व्हिडिओ वगैरे थांबना, बसू दे ना पूजा. सारखं झोपून झोपून त्याचं पाठ त्यामुळं दुखते. तू म्हणते ना तो पाठ दुखते म्हणतोय म्हणून. पर तुम्हाला का सांगत नाही रे रोहन काय दुखते ते? मम्मीला कसं सांगतो की माझी पाठ दुखते, हात दुखते, हे दुखते, ते दुखते, आणि मला नाही सांगत. तू खा ग. 10 वाजल्या पूजा, रात्रीच्या 10 वाजल्यात. हा झोपेल ग, तर त्याला काहीतरी खाल्ला, त्याला पण गोळी द्यायची. माझी वाट बघू नको, खरंच मी खाणार नाही. ते पाणी पिऊन घे, वाटलंच तर पाणी भरून आणतो खाली जाऊन. टाका दुखतंय काय म्हणतंय ग? काकाचा फोन आलता म्हणून तू बोलला काकांना? हां, मला सांगितलं. तू म्हणला म्हणा पप्पा बाहेर गेलेत. अरे पण कुठं बाहेर गेलेत ते पण सांग ना. काका मला खवळायला लागले की पेशंट आतमध्ये सोडून तू कुठं बाहेर हिंडायला म्हणून. कुठं काय कोणाला बघत फिरायला का म्हणे. पण त्यांना काय माहीत मी खायला गेलेलो म्हणून तुझ्यासाठी. तू सांगायचं ना पप्पा अंडी वगैरे आणायला गेलेत म्हणून. होय र, मम्मीनं असं म्हटलं का की बाहेर गेलेत म्हणून सांग म्हणून? अगं तूच बोलायचं ना दादा त्यांनी गेलेत असं अंडे वगैरे आणाय म्हणून. जोरात काय? मोबाईल त्यांच्याजवळ होता होय. इथं कसं वार्ड आहे आणि आम्ही जोरात पण नाही बोलू शकत असं झालं आहे. पण इथं पण खूप जण आता ओळखायला लागलेत यूट्यूबवर काम करतोय म्हणून. आमच्या शेजार गावातून तिकडून पण आता काय आमचे मित्र आहेत ते म्हणजे नवीन भाऊ झाले ते पण म्हणजे खूप जुनेच आहेत. पण आत्ता समजायला लागले की ते पण व्हिडिओ बघतात. कारण त्यांनी आत्ता फोन करून विचारपूस वगैरे करतात ना. तो दोरा बांध ना आर्यनच्या हातावरती, आणि सकाळी माझ्या हातावरती पण बांधेल. आता काय कर, त्याला घे. त्यानं खाल्लंय वगैरे, त्याला बाथरूमला वगैरे जायचं का विचार. त्याला नेऊन आण परत, आणि मग तू जेवायला बस. दोघं मिळून खावा. मला काही नको आहे. वाटलंच तर ते पाणीची बॉटल द्या, मी भरून आणतो. रोहन रोहन बाय कर. पिल्या व्हिडिओ थांबवतोय. बाय कर की. अरे तू पण बाय कर. चला, हाय तो बरा. आता बघू आता काय होतंय. उद्या डॉक्टर बोलले सुट्टी, तर मग जाऊ आम्ही घरी.